जिथे जिथे शिवमंदिरं आहेत त्या शिवमंदिरांमध्ये आज पहिल्या श्रावणी सोमवारानिमित्तानं आपल्याला गर्दी पाहायला मिळते। देशभरातल्या शिवमंदिरांमध्ये सुद्धा भक्तांची गर्दी पाहायला मिळते। वाराणसीच्या काशी विश्वनाथ मंदिरामध्ये पहाटेपासूनच भाविकांच्या रांगा लागल्यात, तर तिकडे उज्जैनच्या महाकाल मंदिरातही भाविकांची गर्दी पाहायला मिळते। मुंबईतील बाबुलनाथ मंदिरातही शिवभक्तांची गर्दी झालेली आहे। अत्यंत पवित्र असा हा महिना आणि या महिन्यामध्ये शंकराची उपासना केल्यास पुण्य मिळतं असं मानलं जातं आणि त्यामुळे या महिन्यामध्ये अनेक जण उपास करतात, एकावळ करतात आणि इतर व्रत वैकल्य सुद्धा करतात आणि भगवान शंकराला प्रसन्न करण्यासाठी प्रयत्न करत असतात। काशी विश्वनाथ मंदिर, महाकाल मंदिर आणि मुंबईमधल्या बाबुलनाथ मंदिरामध्ये भाविकांची गर्दी पाहायला मिळते। तर आता आमच्या प्रतिनिधी सीमा आढे या बाबुलनाथ मंदिरामध्ये आहे, आपण त्यांच्याकडून याचा आढावा घेणार आहोत। सीमा, आपण पाहतोय मुंबईकर खरं तर घड्याळाच्या काट्यावर धावत असतो, मात्र आज वेळात वेळ काढून अनेक भाविकांनी सकाळपासूनच बाबुलनाथ मंदिरामध्ये रांगा लावलेल्या आहेत। तसं दृश्य सध्या तिथलं पाहायला मिळते। म्हणतात दरवर्षीप्रमाणे बाबुलनाथ मंदिरामध्ये आपल्याला भाविकांची गर्दी ही पाहायला मिळते। आपण सध्या ही दृश्य मंदिराच्या गाभाऱ्यातून पाहतोय आणि या ठिकाणी आपण बघू शकतो भक्तिमय वातावरण सध्या आपल्याला या परिसरामध्ये पाहायला मिळत आहे। गाभाऱ्यामध्ये ज्या प्रकारे आपल्याला भाविकांची प्रचंड गर्दी बघायला मिळते, अगदी तशीच गर्दी मंदिराच्या परिसरामध्ये आणि अगदी बाहेर 100 ते 200 मीटर अंतरापर्यंत आपल्याला भाविकांची गर्दी ही सकाळपासूनच पाहायला मिळत आहे। खरं तर आपण जर पाहिलं तर आकर्षक अशी सजावट ही मंदिरामध्ये करण्यात आलेली आहे। फुलांची सजावट आपण या ठिकाणी दृश्यांच्या माध्यमातून पाहू शकतो। खरं तर सकाळपासून म्हणजे पहाटेपासूनच ही गर्दी आपल्याला बाबुलनाथ मंदिरामध्ये पाहायला मिळत आहे। आज श्रावणाचा पहिला सोमवार आहे आणि आपल्याला माहिती आहे की पहिला सोमवारचं वेगळंच महत्त्व असतं आणि त्यासाठी देशातून सोबतच मुंबईच्या कानाकोपऱ्यातून आपल्याला भाविकांची गर्दी ही नेहमी या ठिकाणी पाहायला मिळते आणि अगदी तशीच गर्दी आपल्याला सध्या बाबुलनाथ मंदिरामध्ये पाहायला मिळत आहे। आपण या ठिकाणी पाहू शकतो बाहेर मोठ्या प्रमाणात वरिष्ठ नागरिक असतील, तरुणाई असतील, मोठ्या प्रमाणात या ठिकाणी आपल्याला रांगेमध्ये पाहायला मिळत आहे। मंदिराच्या बाहेर सुद्धा मोठी रांग लागलेली आहे आणि अगदी तासनतास या रांगेमध्ये उभे राहून या ठिकाणी दर्शन घेताना आपल्याला भाविक पाहायला मिळत आहे। गाभाऱ्यामध्ये ज्या प्रकारे भक्तिमय वातावरण आहे, या संपूर्ण परिसरामध्ये भक्तिमय वातावरण पाहायला मिळत आहे। अगदी तशाच प्रकारे वातावरण आपल्याला मंदिराच्या बाहेर सुद्धा पाहायला मिळत आहे। फुलांची रोषणाई, विद्युत रोषणाई मंदिराला करण्यात आलेली आहे आणि एकच जयघोष आपल्याला इथे या ठिकाणी ऐकायला मिळतं। खरं तर सकाळी 6 वाजल्यापासून हे वातावरण आपल्याला भक्तिमय वातावरण पाहायला मिळत आहे। दिवसभर अशाच प्रकारचं चित्र आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळेल आणि एक वेगळाच उत्साह आपल्याला प्रत्येक भाविकांच्या चेहऱ्यावरती सध्या पाहायला मिळत आहे। अगदी धन्यवाद सीमा, दिलेल्या या संपूर्ण माहितीसाठी।